जोडीदाराची साथ आपल्यासोबत असेल तर आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात आणि त्यापैकी माझं अजून एक स्वप्न पूर्ण झालं ते म्हणजे माझं नवीन घर। मी इतकी आनंदी आणि एवढी खुश आहे की फक्त तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे सर्व काही शक्य झालेलं आहे। तर अगदी मोठ्या उत्साहामध्ये गुरुजींच्या मंत्रोच्चारामध्ये आम्ही अगदी गृहप्रवेश करत आहोत। गृहप्रवेश तसेच होम हवन सुद्धा अगदी मोठ्या उत्साह आणि थाटामाटामध्ये आम्ही पार पाडलेला आहे। पूर्ण घराचं काम फर्निचरचं आमचं झालेलं नव्हतं, पण गुरुजींनी सांगितले की आता इथून पुढे मुहूर्त नाही, त्यामुळे आम्हाला 1 महिना अक्षय तृतीयापर्यंत थांबावं लागत होतं। त्यामुळे आम्ही अगदी शुभ मुहूर्तच घेतला आणि शुभ मुहूर्तावरती गृहप्रवेश आणि होम हवन करण्याचं ठरवलं, कारण की फर्निचर करणे हे एवढं महत्त्वाचं नव्हतं आणि फर्निचर करिता खूप वेळ लागणार होता। आम्ही जास्तीत जास्त शुभ मुहूर्तच पाहत असतो आणि त्या अगोदर आपल्याला याच्यानंतर जो सण येणार होता तो गुढीपाडव्याचा 3.5 मुहूर्तापैकी एक सण येणार होता आणि आम्हाला हा गुढीपाडव्याचा सण आमच्या नवीन घरामध्ये, स्वतःच्या नवीन घरामध्ये साजरा करायचा होता। त्यामुळे आम्ही अगदी अगोदरच फर्निचरचा विचार न करता गृहप्रवेश आणि होम हवन करण्याचं ठरवलं। गृहप्रवेश करायचा म्हटल्यानंतर अगोदर उंबरठ्याची पूजा केली जाते। गुरुजींनी मला अगदी पूर्णपणे उंबरठ्याची पूजा तसेच उंबरठ्याला लेपन कसे प्रकारे करायचं असतं ह्या सर्व गोष्टी त्यांनी स्वतः समजावून सांगितलेल्या आहेत आणि मोठ्या आवाजामध्ये मंत्रोच्चारामध्ये त्यांनी पूर्णपणे विधिवत अशी पूजा केली। मला पूजा कशी करायची आहे ते सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं। उंबरठ्याचं लेपन करून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी उंबरठ्याच्या मध्यभागी आपलं शुभ चिन्ह म्हणजे स्वस्तिक सुद्धा त्यांनी काढून घेतली आणि हळदी कुंकू टाकून मी पूजा करून घेतली। त्यानंतर त्यावरती मी अगदी फुले सुद्धा टाकून घेतली आणि मनोभावे मी पूजा करून घेतली। उंबरठ्याची पूजा व्यवस्थितपणे गुरुजींनी माझ्याकडून करून घेतली आहे। त्यानंतर आमच्या इकडे 5 घागरी सुवासिनी गृहप्रवेश करत असताना घेऊन जातात। त्यापैकी माझ्या मिस्टरांनी सुद्धा मला अगदी पाण्याची घागर, त्यावरती आंब्याचे डहाळे आणि नारळ घातलेली कळशी माझ्या डोक्यावरती दिलेली आहे। तर गुरुजींनी घरामधील जे काही कुलस्वामी कुलदैवत आहे त्यांची विधिवत पूजा करून घेतली आणि ते तामण मिस्टरांच्या हातामध्ये दिले आहे आणि गृहप्रवेश करण्यासाठी सांगितलेला आहे। त्यानंतर गृहप्रवेशाकरिता 5 सुवासिनी असतात, त्यापैकी माझ्याकडे जे आहे ती पाण्याची घागर आहे आणि 2 नंबरला जे आहे तुम्हाला मातीचं जे मडकं दिसत आहे तर त्यामध्ये पूर्णपणे फुल्ल अशी भरलेली कडी आहे आणि त्याच्यावरती आंब्याचा डहाळा आणि नारळ ठेवलेला आहे। आमच्या इकडे वास्तुशांती करत असताना जास्तीत जास्त कडीचा मान असतो। कडी ही पूर्णपणे थंडगार असते, त्यामुळे आमच्या इकडं म्हटलं जातं की घरामध्ये थंडावा राहावा याकरिता कडीला मान जास्तीत जास्त दिला जातो। जिंच्या मंत्रोच्चारामध्ये गृहप्रवेश सुद्धा करून घेतलेला आहे आणि नवीन घर म्हटलं तर आपल्या इकडे प्रथा आहे ती म्हणजे दूध उतू घालवण्याची। दूध उतू घालवण्यापूर्वी सर्वप्रथम गुरुजींनी मंत्रोच्चारामध्ये सुद्धा ही पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी व्यवस्थितपणे पूर्ण माहिती सांगून अगदी मला शिगडीची पूजा करण्याकरिता सांगितले आहे। आम्ही दोघांनी मिळून शिगडीची अगदी मनोभावे पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला दूध गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवायला सांगितलं आणि दूध उतू घालवण्याकरिता सांगितलेलं आहे। तुम्हाला तर ही प्रथा माहितीच आहे की कारण की प्रत्येक ठिकाणी ही प्रथा आहे नवीन घरामध्ये। आणि दूध उतू घालवण्यासाठी जे सांगितलं होतं तर ते दूध उतू जाईपर्यंत अगदी सर्वांच्या नजरा त्या पातेल्यावरती पडल्या होत्या आणि प्रत्येकाच्या हातातील कॅमेरे तर विचारूच नका की एवढे कॅमेरे लावून बसले होते की दूध उतू कधी जाईल याची वाट बघायची आणि ते कॅमेरामध्ये कैद करायचं। अशा प्रकारे दूध सुद्धा उतू घालवण्याची प्रथा अगदी मंत्रोच्चारामध्ये गुरुजींनी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे। तर गुरुजींनी माझ्याकडून सर्व विधी करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही होम हवनला सुरुवात केलेली आहे। मम सम्मुख भव अग्रिम परेशम वनम अग्रिम परेशम वनम अग्रिम परेशम कसा खाली नमस्कार करून
पर्यवक्षणं विश्वानि दुर्गाचार्य दासनं नावा दुर्गाति परशि आनंदकाशम काशपया महादिनं नमो हरे सर्व पाताशम सुवाग नमः स्वाहा पाताशम काशपय नमो नमः नमः सुवाग स्वाहा तुषाराम शिरोदाय नमः संभव नमामि नमः भव नमो नमः स्वाहा तुषाराम शिरोदाय नमः संभव नमामि नमः स्वाहा तुषाराम शिरोदाय नमः संभव नमामि नमः भव नमो नमः स्वाहा तुषाराम शिरोदाय नमः संभव नमामि नमः स्वाहा हरे सर्व संबोधि राजे सभा प्रभा कुमार देशज मंगल स्वामी स्वाहा हरे सर्व संबोधि अशा प्रकारे मोठ्या उत्साहामध्ये वास्तुशांतीगृह प्रवेश अगदी मनोभावे पार पडला आणि आम्ही दोघांनी मिळून मोठ्यांचा आशीर्वाद घेतला.